उद्या निवडणुका आणि आज त्या पुढे ढकलल्या जात आहेत हे चुकीचं। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं। आयोगासमोर म्हणणं मांडणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच संशयास्पद। अचानक निवडणुका पुढे ढकलण्याच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून बाळासाहेब थोरात यांची टीका। राज्यातील जवळपास 30 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय। बारामती महाबळेश्वरसह 25 नगरपालिकांचा समावेश। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। उद्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया। 3 तारखेला निकाल। स्थानिक स्वराज्य संस्थेत युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेनं केलं। शिंदेंनी काही ठिकाणी ठाकरेंना सोबत घेतलं। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। भाजप आणि शिवसेना पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार। सूत्रांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षातील वाद विकोपाला। अशातच महापालिकेत फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार असल्याची माहिती। तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदे सेनेचा कोथळा। अमित शहाच बाहेर काढणार। राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्याला काही अर्थ नाही। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले। राऊतांना शिरसाटांचं प्रत्युत्तर। निवडणुकीत मित्रांवर काय, विरोधकांवरही टीका केली नाही। पॉझिटिव्ह अजेंडा घेऊनच सकारात्मक मतं मागत आहोत। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर स्थानिक निवडणुकीत स्थानिक प्रश्न घेऊन प्रचार केला। स्थानिक निवडणुकीत राजकीय प्रचार केला नाही। एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। एक व्यक्ती म्हणतो माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसा। हे फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही। फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। लोकल लेव्हलला स्थानिक राजकारणामुळे महायुतीत मतभेद आहेत। मतभेदांवरून एकमेकांविरोधात वक्तव्य होत आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीत सगळं आलबेल नसल्याचं स्पष्ट। राज ठाकरे सोबत आल्यानंतर भाजपचा पराभव होणार। संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। बिहारनंतर आत्मविश्वास वाढला असेल तर काँग्रेसला वेगळं लढू द्या। राऊतांकडून स्पष्ट। भाजप हाच मुंबईचा खरा शत्रू असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल। शिंदेंचे 35 आमदार फुटणार। आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाण यांची नेमणूक। संजय राऊतांचा दावा। आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये। शिरसाटांचं प्रत्युत्तर। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचं वागला तर त्याला सांगणार। फडणवीसांकडून स्पष्ट। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयात। कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं। कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं। तपासणीनंतर शहाजी बापूंचा गंभीर आरोप। छापेमारीचा मुद्दा भावनिक करून मत मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न। आमदार बाबासाहेब देशमुखांची शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका। सांगोल्याची जनता भूलथापांना बळी पडणार नाही। बाबासाहेब देशमुख यांचं वक्तव्य। कोणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते। सूडबुद्धीनं कुठेही धाडी टाकल्या जात नाही। तक्रार आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडेही तपासणी केली गेली। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। सांगोल्यात शहाजी बापू शेकाप भाजपच्या कार्यालयात एलसीबी पथकाकडून पाहणी। कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते। फडणवीसांचं वक्तव्य। तर चौकशी होईल एवढं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। शहाजी पाटलांवरील कारवाईची शिंदेंनी दखल घेतली। शहाजी बापू पाटलांवर झालेली तातडीची कारवाई योग्य नाही। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंना टार्गेट कराल तितकं ते उंचीवर जातील। शिरसाटांचं वक्तव्य। खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय। शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवे यांचा टोला। सांगोल्यामध्ये भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी। रात्री उशिरा पथकाकडून भाजप आणि शेकाप यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी। 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले। मात्र कुणाच्या 5 पैशाचा मिंधा नाही। समोर बसलेल्यांनी सांगावं, काम करण्यासाठी अजित पवारांनी पैसे घेतले। भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अजित पवारांचं वक्तव्य। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होत आहे। निवडणूक आयोगानं दखल घ्यावी। पैशांचा एवढा खेळ आतापर्यंत झाला नव्हता।
गुलाबराव पाटील यांच्या 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्यावर आयोगाचं मौन, कारवाई होत नाही अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। आता मतदार यादीतील घोळ आंदोलनानं मिटणार नसल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे पदाधिकारी अंबादास दानवे यांच्या भेटीला मनसे पदाधिकाऱ्यांकडून अंबादास दानवेंची भेट। आशिष शेलारांकडून विजय केनवडेकरांची भेट घेत विचारपूस। केनवडेकरांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचं शेलारांचं वक्तव्य, तर आशिष शेलारांचा मतदारांशी संवाद साधत मालवणमध्ये प्रचार। जतमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर हल्ला। दगडफेकीत सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान। पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप। कागल नगरपालिका निवडणुकीतून ठाकरेंच्या सेनेच्या शारदा नागराळे यांची माघार। नागराळेंचा मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या आघाडीला पाठिंबा, तर अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाकरेंच्या सेनेत खळबळ। शिराळा नगरपंचायत प्रभाग 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवर। नगरसेवक पदासाठी आता 20 डिसेंबरला मतदान होणार, 21 डिसेंबरला निकाल। अकोल्याच्या अकोटमधील एमआयएमचे नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला। 3 जणांकडून हल्ला झाल्याची माहिती। पोलिसांकडून 3 हल्लेखोरांचा शोध सुरू। राजेश तेलगोटे असं जखमी उमेदवाराच्या पतीचं नाव। बुलढाण्याच्या तेलगू नगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवर अज्ञातानं शाई फेकल्याची घटना। परिसरात तणावाचं वातावरण। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। भाजपकडून प्रचाराचा धडाका। सकाळपासूनच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकांचं सत्र। महादुला इथे बावनकुळेंचा गावभेट दौरा, तर मौदा, कामठी आणि येरखेडा इथे जाहीर सभा। पुणे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं। दोन्ही पक्षातील एकेका गटाचं म्हणणं, पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। यासाठी वरिष्ठ नेते पुढाकार घेणार असल्याचीही माहिती। दोन्ही एनसीपी एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा मात्र विरोध। माळेगावच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देता आलं नाही, प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून त्याचा राग निवडणुकीवर काढू नका, अजित पवारांचं आवाहन। नगरपालिका निवडणुकीत तुम्हाला संधी देणार, अजित पवारांचं आश्वासन। उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे धारावीसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती। 7 डिसेंबरला धारावीतील कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय सभा। धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन। धारावी बचाव समिती राज ठाकरेंची घेणार भेट। पुनर्विकास प्रकल्पातून अनेकांना डावलल्याचा आरोप। नागपुरात आजपासून महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू। नागपुरात 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, त्यासाठी सचिवालयाचे 500 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी नागपुरात दाखल। बीडमध्ये ऊस उत्पादकांना कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून दम। कारखान्याच्या गाडीची हवा सोडण्याचा दम आहे का? अधिकाऱ्याची ऊस उत्पादकांना धमकी। शेतकऱ्याला दम देतानाची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी। पुढच्या आठवड्यात शहर भाजपची कोर कमिटी बैठकीत नेमका प्रवेश कुणाला द्यायचा यावर चर्चा होणार। खासदार ओमराजे निंबाळकरांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री। ओमराजे निंबाळकरांनी उडवली शिंदेंच्या भाषणाची खिल्ली। एकनाथ शिंदेंनी भर सभेत उदय सामंतांना केलेल्या फोनवरून टीका। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीतील यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीचा प्रचार शिगेला। माजी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सांगता सभा संपन्न। जळगावच्या नशिराबादमध्ये भाजप आणि सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅलीत मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे सहभागी। गुलाबराव पाटील यांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। भंडाऱ्यात गोविंदा, तुषार कपूर आणि झरीन खान यांचा रोड शो लक्षवेधी। अश्विनी भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आमदारांच्या वतीनं रोड शोचं आयोजन। सोलापूरच्या कुर्डुवाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल हाती घेत शक्ती प्रदर्शन। जिल्हा प्रमुखसाठी धनंजय डिकोळे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री भिसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। नशिराबाद इथे जाहीर सभेच्या ठिकाणी जादूगाराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न। उमेदवारांच्या प्रचारासाठी जादूगाराच्या कार्यक्रमाची अनोखी शक्कल। धारणी नगर पंचायतीत अपक्ष उमेदवार कमलसिंग बैस ठाकूर यांचा
भाजप उमेदवार सुनील चौथमल यांना पाठिंबा। अमरावतीच्या धारणी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर। जळगावमध्ये 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। भुसावळ, पाचोरा, अंमळनेर, वरणगाव, यावल आणि सावदामधील 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। 4 तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार। भंडाऱ्यात नगर परिषद निवडणुकीत अनियमितता। 5 कर्मचारी पोस्टल बॅलेट विना मतदानापासून वंचित। नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यानं मतदानापासून वंचित राहणार। मुंबईच्या कुर्ला एल वॉर्डात 6834 मतदारांचं चुकीच्या प्रभागात वर्गीकरण। अनिल गलगली यांची दुरुस्तीची मागणी। सहाय्यक आयुक्तांकडे लेखी निवेदन देत चूक दुरुस्त करण्याची मागणी। करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पोलिसांचा रूट मार्च। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण शहरातून पोलिसांचा रूट मार्च। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची रवींद्र चव्हाणांकडून पाहणी। काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करा। रवींद्र चव्हाण यांच्या ठेकेदारांना सूचना। 6 महिन्यात काम पूर्ण करून नाट्यगृह खुलं करण्याचा चव्हाणांचा निर्धार। शेतकरी कर्जमाफीसाठी 5900 कोटींच्या तरतुदीची शक्यता। राज्य सरकारचा पुरवणी मागण्यांद्वारे प्रस्ताव। पुरवणी मागण्या मंजूर झाल्यास 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार। नागपुरातील उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय बंगल्यावर पहिल्यांदाच लिफ्ट। 2 मजल्याच्या बंगल्यावर अत्याधुनिक लिफ्ट। उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं लिफ्ट बसवली। मंत्र्यांचे बंगले सज्ज करण्यासाठी 24 तास काम सुरू। निवडणुकीवेळी चेकपोस्टवरील ड्युटीमुळे वाशिम रिसोडमधील शिक्षकांमध्ये नाराजी। निवडणूक स्थगित झाल्यामुळे शिक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत चेकपोस्टवर तैनात राहावं लागणार। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानं ध्वनी प्रदूषण झाल्याबद्दल मागितली माफी। अभिषेक कारेमोरे यांनी प्रचारादरम्यान झालेल्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल मागितली माफी। नाशिकच्या तपोवनमधील मुद्दा गाजत असताना झाडं लावण्याचं काम सुरू। नाशिक मनपाकडून 14 ते 15 ठिकाणी नवीन झाडं लावण्याचं काम। एका झाडाच्या बदल्यात 15 झाडं लावण्याचं प्रशासनाकडून आश्वासन। 5 डिसेंबरला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार। शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। नुकसान भरपाई आणि शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामानं यंदा शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास पुन्हा वाढवला। समाधानकारक पावसामुळे मोठ्या प्रमाणात गहू पिकाची पेरणी। यावर्षी हवामानानं साथ दिल्यास रब्बी हंगाम चांगला होणार। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया।